मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायला तब्बल लागली 16 वर्ष। तर काळ होता 1970चा। 1970च्या दशकात खूप मोठी आंदोलनं झाली, युद्ध झाली आणि देशात आणीबाणीही लागली होती। तेव्हा एक मुद्दा खूप वर आला, तो म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा। बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटी, मिलिंद कॉलेज अशा संस्थांचे स्थापन करून मराठवाड्यात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यात आणि हैदराबादावरून त्याचं अवलंबित्व कमी झालं। 1970च्या दशकातच दलित चळवळीने खूप जोर पकडला होता आणि तेव्हाच मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणीही पुढे आली होती। दलित पॅंथर आणि विद्यार्थी यांनी विद्यार्थी कृती समिती स्थापन केली आणि याच काळात अजून काही मागण्याही वर आल्या होत्या। त्या म्हणजे एक गट मराठवाडा विद्यापीठाला मौलाना आझाद यांचं नाव देण्याची मागणी करत होते, तर एक गट मराठवाडा विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचं नाव देण्याची मागणी करत होते। यापुढे नामांतराला विरोध करणारे संघटनही पुढे आले, त्यांनी मोर्चे देखील काढले होते। मराठवाड्यात नामांतराला पाठिंबा देणारे आणि नामांतराच्या विरोधात बोलणारे असे दोन गट निर्माण होऊ लागले होते। मार्च 1978ला शरद पवार यांनी नामांतराच्या विषयावर पुढाकार घेतला आणि जुलैमध्ये विधिमंडळात संमत करून घेतलं होतं। 27 जुलै 1978ला नामांतराचा ठराव महाराष्ट्रात संमत झाला आणि याच दरम्यान महाराष्ट्रात खूप मोठ्या दंगली झाल्या, त्या पण जातीपातीच्या विषयावरून। 1990ला शरद पवार परत केंद्रातून महाराष्ट्रात आले आणि मुख्यमंत्री झाल्यावरती 14 जानेवारी 1994ला मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराचा ठराव प्रत्यक्षात आला आणि तब्बल 16 वर्षाच्या संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यात आलं। आणि हे विद्यापीठ औरंगाबाद इथे नाही तर कुठे आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा। जय हिंद, जय शिवराय, जय भीम।